मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. मेट्रोच्या कामामुळे पहाटेच्या वेळेत वाहतूक कोंडीचा सामना. पावसामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच बंदरात परतल्या. मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गोंदियाच्या आमगावमधील गांधी चौकात निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा. आयोगावर मतचोरीचा आरोप करत घोषणाबाजी. बीड पोलिसांकडून नशामुक्त बीड जनजागृती मॅरेथॉन. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला सुरुवात. पश्चिम विदर्भात पावसाचा कहर. नदी नाल्यांना पूर. अमरावती, यवतमाळ, वाशिमसह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकं बाधित. परभणी जिल्ह्यात 2 ते 3 दिवसापासून जोरदार पाऊस. पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळात 4 दिवसात 80 मिलीमीटर पावसाची नोंद. परभणी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. लोर दुधना प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यातून पाणी शेतात शिरलं. पिकांचं प्रचंड नुकसान. परभणीच्या जिंतूर तालुक्यात जोरदार पाऊस. शेख गावाला जोडणारा पूल पावसामुळे वाहून गेला. गावाबाहेरचा संपर्क तुटल्यानं ग्रामस्थ अडचणीत. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे शेलूबाजार परिसरातून वाहणाऱ्या अडाण नदीला पूर. पुराचं पाणी शिरल्यानं घरातील जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान. नागपुरात युरिया उपलब्ध असताना शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणार. युरिया खताचा पुरेसा साठा असूनही युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी. खत न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्याच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून 1700 क्युसेकनं विसर्ग. शिवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनचं सर्वाधिक नुकसान. वाशी तालुक्यातील घोटगी गावातील नुकसानग्रस्त शेतात जात कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी केली पाहणी. धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीला पूर. सोयाबीन पिकाला मोठा फटका. राज्यातील वाहनधारकांची फास्टॅग वार्षिक पासला पसंती. पहिल्याच दिवशी 96 टोल नाक्यांवरून 6535 वार्षिक पासची खरेदी. आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई. गाडीच्या डॅशकॅममध्ये सोनसाखळी चोरीची घटना कैद झाल्यानंतर सापळा रचत कारवाई.